श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उदार ठेवत नाही. फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवावी लागते. आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देत असतात. पैशाची किंमत ही वडिलांचे 1,000 रुपये उडवतो तेव्हा नाही समजत, जेव्हा स्वतःच्या कष्टाचे 1,000 रुपये कमवतो तेव्हा समजते. माणूस हा नेहमी स्वार्थी असतो. ज्यावेळेस तो स्वतः कष्ट करतो आणि खर्च करत असतो त्यावेळेस त्याला त्या पैशाची किंमत, त्या कष्टाची किंमत कळत असते. बघून दुर्लक्ष करू नकोस बाळा, तुला माझी शपथ आहे. या व्हिडिओला लाईक कर, कमेंट कर आणि तुझ्यासारख्या अनेक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्याचं कार्य कर. तुम्ही जर स्वामी भक्तांचे निस्सीम भक्त असाल, स्वामींचे श्रद्धा ठेवत असाल, स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे हे लिहायला विसरू नका. माणसाला माणुसकी असायला हवी. माणसाला नसेल पण देवाला सर्वांची सत्यता माहीत असते. योग्य वेळी तो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवंत, हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. दुःख विसरून सुखाकडे जाणारा मार्ग म्हणजेच भक्ती आहे. त्यामुळं भक्तीला आपलंसं करणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे, ते मी तुला देणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ या नावाचा एकदा जयघोष करा. चांगल्या लोकांच्या सोबत राहा, कारण सोनाराचा कचरा सुद्धा बदामापेक्षा महाग असतो. त्यामुळे अशी माणसं निवडा ज्या माणसांचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फायदा होईल, त्यांच्यामुळे आपणही सुधारू, त्यांच्यामुळे 4 गोष्टी आपल्या कानावरती चांगल्या येतील. त्यामुळे सज्जनांची संगत करा. गुरुवारी तू स्वतः माझे आभार मानशील. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ 2 भक्तांना पाठव आणि चमत्कार पहा. गुरुवारपर्यंत तुझ्या घरी खूप छान आणि आनंदाची बातमी मिळेल. फक्त स्वामींवरती श्रद्धा आणि विश्वास ठेव. प्रामाणिकपणा, निष्ठा कधीच विकत घेता येत नाही, ती रक्तात असावी लागते. संगत नेहमी चांगल्या लोकांशी धरा, कारण या जगात घडवणारे कमी आणि बिघडवणारे जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही अशा लोकांच्या पंक्तीमध्ये बसा की जे लोक तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देण्याचं कार्य करतील, तुम्हाला चांगले सल्ले देतील. तुम्ही नेहमी अशा लोकांना कधीच विसरू नका की जे तुमच्या वाईट काळामध्ये तुम्हाला साथ देत असतात. तुमच्या वाईट काळामध्ये जे तुमच्यासाठी धावून आले आहेत आणि वाईट काळामध्ये ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे, अशा लोकांना तुम्ही कधीच विसरू नका. आणि तुमची परिस्थिती ज्यावेळेस वाईट होती, जे लोक हसत होते, जे लोक तुम्हाला मदत करत नव्हते, अशा लोकांना सुद्धा तुम्ही कधीच विसरू नका, कारण की असे लोक समाजासाठी म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा चांगल्या आपल्या समाजासाठी घातक असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जे आपल्याला मदत करतात त्यांना तुम्ही नक्कीच मदत करा, आणि जे आपल्याला मदत करत नाहीत, जे आपल्यावरती विश्वास दाखवतात, जे आपल्या संकटाच्या काळामध्ये धावून येत नाहीत, अशा लोकांपासून तुम्ही दूरी बनवा. आणि जे सज्जन लोक आहेत त्यांच्या तुम्ही नेहमी जवळ राहण्याचा प्रयत्न करा, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी स्वामींवरती श्रद्धा कधीच ढळू देऊ नका, कारण की स्वामी समर्थांची शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे, जी तुमचं रक्षण करणार आहे. स्वामी नेहमी सांगत असतात, बाळा तुझी ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी तुला भरभरून देईल. तुझ्यासाठी जे योग्य आहे मी तेच करणार आहे, आणि तुझ्या जीवनाची दिशा नक्कीच बदलणार आहे. बरेच स्वामी भक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवून हा व्हिडिओ पाहत आहेत. त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाकायची आहे. स्वामी नेहमी आपल्या भक्तांसाठी काहीतरी करत असतात, त्यामुळं आपण सुद्धा स्वामींची भक्ती मनोभावे करायला हवी. स्वामी नेहमी सांगतात की बाळा तुझे कर्म चांगले ठेव, तुझे कर्मच तुला या कलियुगामध्ये तारणार आहे. या कलियुगामध्ये तुला तुझे कर्मच तुझ्या आयुष्याची दिशा दाखवणार आहेत. कारण की जर आपले कर्म चांगले असतील तर भगवंत नेहमी सांगतात की कोणीच तुझं काही वाकडं करू
शकत नाही. भगवंताची शक्ती नेहमी तुझ्या पाठीशी राहील. भगवंताचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद तुमच्या नेहमीच पाठीशी राहील. जर तुमचे कर्म चांगले असेल, तुमची बाजू जर सत्याची असेल, तुम्ही योग्य वागत असाल, तुमच्यामध्ये निश्चितता चांगल्या गोष्टी असतील, तर तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही. भगवंताची शक्ती नेहमी तुमच्या पाठीशी राहते. स्वामी नेहमी सांगतात की संकट आले की घाबरायचं नसतं, कारण की संकटे हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नसतात, तर तुमची परीक्षा घेण्यासाठी असतात. त्यामुळे किती जरी संकटे आली तर तुम्ही खंबीरपणे त्यामध्ये तुम्हाला उभं राहायचं असतं आणि त्यांना सामना करायचा असता, कारण की स्वामींची शक्ती तुमच्या पाठीशी असते आणि तुम्हाला त्यापासनं ती रक्षण करत असते. स्वामी नेहमी आपल्या भक्तांसाठी काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात, कारण की स्वामींना माहीत असते की योग्य वेळी भक्तासाठी काय उचित आहे आणि काय अउचित आहे. कारण की तुमचे कधी-कधी पाठीमागच्या जन्मातील कर्मसुद्धा तुमचा ह्या जन्मामध्ये पाठलाग करत असतात आणि त्यांना तुम्हाला आपल्या पुण्याच्या बॅलन्सने त्यांना हरवायचं आहे. नेहमी आपण आपल्या आयुष्यामध्ये पुण्याचा बॅलन्स कधीच कमी होऊ द्यायचा नाही आणि तो त्यावेळेसच मिळेल ज्यावेळेस आपण कुठल्याही देवाची भक्ती करू, स्वामींची भक्ती करू, श्री गुरुदेव दत्ताची भक्ती करू किंवा इतर कुठल्याही देवतांची जर आपण भक्ती केली तर आपला पुण्याचा बॅलन्स कधीच कमी होणार नाही. अडल्या-नडल्यांची नेहमी मदत करत चला. त्यातून तुम्हाला नक्कीच समाधानसुद्धा मिळेल आणि एक पुण्य तुमच्या पाठीशी, त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील. स्वामींचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, स्वामींचे असेच नवनवीन स्वामी विचार पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सक्रिय भूमिका बजावण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा. यातील स्वामींचे विचार ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. त्यामुळे सर्वात आधी आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.